तर आपला जो श्लोक आहे तो 55वा श्लोक आहे. पाहे पा भास्य भासकता आपुला ठाई दाविता एकपण काय सविता मोडीतसे. दृष्टांत तोच, भूमिका तीच की इथे भास्य भासकता, प्रकाश आणि प्रकाशता हे दोन्ही धर्म तत्वता आपुल्या ठाई दावी सविता ना निजपण सोडिता की. म्हणाले एका सूर्याच्या ठिकाणी प्रकाश असणं आणि प्रकाशमान होणं किंवा दाखवणं, त्या प्रकाशाचं प्रकटीकरण, जसा आपण काय म्हणता येईल की ज्याला सुप्त आणि प्रत्यक्ष कार्यकारी अशा दोन प्रकारांनी जशी शक्ती कार्य करते, म्हणजे कायनेटिक आणि स्टॅटिक अशी जसं आपण एनर्जी म्हणतो की त्या वस्तूमध्ये ते कार्य करण्याची क्षमता आहेच आणि प्रत्यक्ष कार्य आविष्काराला आलेलं आहे. हे त्याचे दोन प्रकार झाले की त्याची क्षमता म्हणजे त्याच्यात ते असणं, तो त्याचा गुण असणं आणि तो प्रत्यक्षात प्रकट होणं. म्हणजे उसाच्या ठिकाणी गोडी आहे, साखरेच्या रूपाने प्रकट झाली आहे, आम्ही पदार्थाच्या रूपाने ती चाखली आहे, पण गोड असणं हे त्यांचा गुणधर्म जो आहे तो त्यांच्या ठायी आहेच आहे. तसं हे प्रकाश आणि प्रकाशता म्हणजे प्रकाशित करण्याचं सामर्थ्य, प्रकाशता, प्रकाशमान होण्याची शक्ती सूर्याची आहे आणि प्रकाश तर त्याच्यापासून बाहेर पडतोच आहे. हे दोन्हीही धर्म तत्वता आपुल्या ठाई दावी सविता न निजपण मोडिता की. अगदी आपल्याला साधं व्यवहारापुरतं म्हणायचं तर साखर साखरेच्या ठिकाणी गोडच आहे, पण दुधात घातल्यानंतर ती दुधाला गोड करते, कारण तिचं काम वेगळं आहे. ह्या सूर्याचं काम वेगळं आहे, प्रकाशाचं आणि त्याच्याकडनं असणारी जी प्रकाश देण्याची क्षमता. तसंच साखरेचं आहे की साखरेच्या ठिकाणी गोडी आहे आणि ती गोडी ती दुसऱ्या पदार्थाला देते, म्हणजे तिला देण्याच्या पद्धत वेगळी आहे, सूर्याची देण्याची पद्धत वेगळी आहे. पाणी पाण्याच्या पद्धतीने त्याचं सामर्थ्य जे देईल. एखादी घट्ट वस्तू आहे म्हणजे जे सॉलिड आहे, घन असणारा असा पदार्थ आहे, त्या पदार्थात पाणी घातलं, तो घन पदार्थ त्या पाण्यात वितळणारा असेल. मीठ आहे, सेंधव आहे, सेंधवाचा खडा आहे, पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये, तर ते विरघळत राहतं, त्याच्यामध्ये विरघळून जातं. म्हणजे पाण्याला त्याला विरघळवण्याची क्षमता आहे आणि स्वतः त्याच्या ठिकाणी आपत्व आहे, म्हणजे रसवाहित्व त्याचं त्याच्या ठिकाणी आहेच आहे. तर अशा प्रकारे त्यांनी म्हटलं की स्वतःचे दोन्ही धर्म जे आहेत ते आपुल्या ठावी दावी सविता न निजपण मोडिता की. स्वतःचं आपलं वेगळेपण न घालवता सूर्य या गोष्टी करतो, म्हणजे त्याची प्रकाशता पण लक्षात येते आणि प्रत्यक्ष प्रकाश आमच्यापर्यंत येऊन पोचतो. तसं ते म्हणतात, चांदाची या दोंदावरी होत चांदणियाची विखुरी काई उणे दोरीवरी गिवसोपा दीपू. काय आमच्या इथे तसं नाही आहे. हो ना, नाही आपल्या इथे चांदाची या दोंदावरी होत चांदणियाची विखुरी काही उणे दिरीवरी असं झालंय. दीप्तीवरी पाहिजे ना. तर गिवसोपा दीपू. आता म्हणाले त्या दीप्तीच्या ठिकाणी, म्हणजे तिच्या दीप्ती म्हणजे प्रकाशमानता, पुन्हा तोच प्रकाश आणि प्रकाशता. तर म्हणाले चांदाची या दोंदावरी होत चांदणियाची विखुरी. म्हणाले चंद्राच्या बिंबावरती चांदण्याचा प्रकाश पडतो, असं ते का होय निराळे तरी चंद्रापुन. पण म्हणाले ते चंद्रापेक्षा काही चांदण्याचा प्रकाश वेगळा असतो का. म्हणजे चांदण्याचा प्रकाश त्याच्यावर पडलाय तर चंद्राचा हा वेगळा प्रकाश आहे आणि हा चांदण्यांचा वेगळा प्रकाश आहे असं जाणवतं का. म्हणाले सगळा तो प्रकाश चंद्राचाच दिसतो. वा प्रकाश नको दीप हवा ऐसी हाव जाहल्या जीवा प्रकाशावीण केवी यावा दीप सांगा हाताते. म्हणजे प्रकाशाची प्रकाशता किंवा प्रकाशमानता ही सोडून प्रकाश ज्याच्यापासून निर्माण होतो तो पाहिजे असं म्हटलं तर सूर्य हा प्रकाशाशिवाय सूर्य, पुढे चांगला दृष्टांत घेतलेला आहे त्यांनी सूर्याच्याच करता. म्हणजे प्रकाश बाजूला असो की नसो, पण सूर्य आपला एक गोलाकार कसा वेगळा जपतो या आकाराचा भाग सांगताना. तर सोडू आपण आता इथे ह्याच दृष्टांताने पुढे जाऊ. तर ते म्हणतात की आम्हाला दिवा पाहिजे, प्रकाश पाहिजे आहे, पण दिवा नको आहे असं जर म्हटलं तर म्हणाले नुसता प्रकाश दिव्याशिवाय येणार नाही. सूर्याचा प्रकाश हवा आहे, सूर्य नको असं म्हटलं तरी सुद्धा तो प्रकाश आम्हाला
सूर्याचा मिळणार नाही, असं त्यांना सांगण्याचा हेतू आहे. म्हणून प्रकाश नको दीप हवा, ऐशी हाव जाहल्या जीवा, प्रकाशावीण केवी यावा दीप सांगा हाताते. की हातात जर दिवा आलेला आहे म्हणजे प्रकाशित. आता आपण म्हणू दिवा न पेटवताच दिवा हातात घेतला तर बिना प्रकाशाचा दिवा हातात येईल. त्यांना त्या अर्थ म्हणून दृष्टांत जे आहेत ते तेवढ्या मर्यादेनीच आपण जाणून घ्यावेत की तेवढी ते त्यांना स्पष्ट करायचं आहे. म्हणून तो पेटलेला दिवा आहे आणि आम्हाला त्याची फक्त प्रकाश पाहिजे आहे पण दिवा नको असं म्हटलं तर म्हणाले चालणार नाही. मोतियाची कीळ होय मोतियावरी पांगुळ, आगळे निर्मळ रूपा एकी. म्हणाले हे बघा, ह्या मोत्याच्या ठिकाणी कीळ म्हणजे तेज आहे. होय मोतियावरी पांगुळ, मोत्याच्याच ठिकाणी ते राहतं. पांगुळतं म्हणजे तिथून काही ते बाहेर पडत नाही. आगळे निर्मळ रूपा एकी, पण त्या मोत्याला ते जे तेज येतं म्हणजे तो अगदी तेजस्वी, तो मोत्याचा दाणा असा सुंदर दिसतो की अगदी तेजस्वी पाणीदार मोती. आपण अगदी बरोबर शब्द म्हणायचा तर त्याला आपण अगदी पाणीदार, मोत्याचं पाणी चांगलं आहे, मोत्याचं तेज चांगलं आहे. आता इथे मोत्याचं पाणी आहे म्हणून ते म्हणतात मोतियाची कीळ होय मोतियावरी पांगुळ. मोत्याचं जे तेज आहे, तेज पहा मौक्तिकाचे, मोत्या ठाईच राहे साचे. दुसऱ्या बाजूने घेतलं की मोत्यावरती पाणी आहे, मोत्याचं पाणी चांगलं आहे. आता म्हणाले मोत्यावर पाणी आहे म्हणून ते पाणी व्हायला लागलं का, त्याच्यापासून बाजूला गेलं का, असा पण दृष्टांत हा विचारात घेतला जातो. की मोत्याचं पाणी म्हणतो आपण, ते मोत्याचं पाणी उत्तम आहे म्हणतो, पण याचा अर्थ मोत्याचं पाणी मोत्यापासून अलग होत नाही. मोती तेजस्वी आहे म्हणतो आपण, त्या मोत्याचं तेज मोत्यापासून दूर जात नाही. मोत्या ठाईच राहे साचे, उलट ते तत्शोभेचे अंग होई. उलट त्या मोत्याला ते तेजस्वी बनवतं. म्हणजे त्याच्याच तेज त्या प्रत महत्व आणि शोभा येतं. म्हणजे तेज त्याचं स्वतःचं आहे. पण सगळे जर मोती हा कल्चर्ड आहे, हा सेमी कल्चर्ड आहे, हा खोटा आहे, हा मोती खरा आहे, असं सगळं जर आपण पाहिलं तर त्या सगळ्या मोत्याची शेती करणारे लोक आपल्यासमोर हे एवढे मोठे मोती आणून टाकतील तर आपण म्हणू नाही ह्याचा रंग, ह्याचा रंग, ह्याचं तेज, जे जे काय आपल्या मनात वेगळं वेगळं जाणवेल. त्याप्रमाणे त्यांनी इथे म्हटलंय की त्याच मोत्याला निर्माण होताना जे तेज त्याच्यावर निर्माण होतं तेच तेज त्याचं महत्त्व आणि त्याची श्रेष्ठता वाढवतं. म्हणून त्यांनी सांगितलं की महत्त्व आणि शोभा येतं, परी तेज मौक्तिकी नसे द्वैत. पण त्या तेजात आणि त्या मोत्यामध्ये द्वैत नाही आहे, ते दोन्ही एकच आहेत. तेज मोती एकची, ह्या दोघांमध्ये भिन्नता काही नाही. ह्या सगळ्या वर्णनामुळेच अनेक वेळा लोक असं म्हणतात की ज्ञानेश्वर माऊली ही चिद्विलासवादी आहे. चिद्विलास याचा अर्थ असा, जे निर्माण झालं आहे त्याच्यापासून जे दिसतं आहे, जे प्रकट आहे, हे जे विश्व आहे ते विश्व सुशोभित विलास म्हणजे त्याचा सगळा विस्तार, त्याचं वैभव, त्याची शोभा, हे सगळं त्या म्हणजे जसा रज्जूवरती सर्प ही जशी ज्ञानेश्वरांची भाषा आहे की हा अध्यासवाद आहे. म्हणजे ज्ञानेश्वर बोलले का मी शंकराचार्य म्हणायला पाहिजे. ही शंकराचार्यांची भाषा आहे की शंकराचार्य जसं म्हणतात की अध्यासवादाचा विषय म्हणताना ते असं म्हणतात की हे जगत कसं आहे, तर हे जगत त्या रज्जूवरती सर्पाचा होणारा भास, हा अध्यास, हा आम्हाला होणारा एक भ्रम, ही भूमिका ह्या जगाकडे पाहण्याची, म्हणून हे जगत मिथ्या आहे. तर लोक असं म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली असं म्हणते की जगत मिथ्या आहे असं आम्ही काही म्हणत नाही किंवा आम्ही हे नाकारतो असंही नाही, परंतु या जगाकडे पाहण्याची ती दृष्टी नाही. जे माऊली यातलं काहीच म्हणत नाहीत ना, लोक ह्यांच्यावरती जे आरोपित करतात ते आपल्याला सांगतीये. लोक असं म्हणतात की शंकराचार्य जसं म्हणतात त्यापेक्षा ज्ञानेश्वरांचं तत्वज्ञान मांडणीची पद्धती वेगळी आहे. ती कशी आहे तर हे सगळं जगत म्हणजे त्या परमेश्वराच्या ठिकाणी निर्माण झालेला विलास आहे. म्हणजे परमेश्वरांनी हे सगळं एक सौंदर्य दृष्टिकोनातून निर्माण केलेलं हे जग आहे. अतिशय सुंदर आहे. त्याच्या ठिकाणचं त्याचं सामर्थ्य प्रकट करण्याने त्याचं ऐश्वर्य प्रकट झालेलं आहे. या सगळ्या अनेक भावांमधून हा चित्तविलासवाद म्हणजे चिद्विलास म्हणजे चित्त म्हणजे जे चैतन्य, त्या चैतन्याचा हा विलास आहे.
विलास याचा अर्थ तोच झाड झालाय, तोच वृक्ष झालाय, तोच जल झालाय, तोच पर्वत झालाय, तोच सुंदर नद्या झालेला आहे, तोच सुंदर फुलं झालेला आहे. म्हणजे तो अशा निरनिराळ्या त्या चित्तचा विलास आहे, त्या चित्तचं हे सगळं वैभव आहे, त्याचं हे सगळं ऐश्वर आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे चिद्विलासवादी आहेत असं काहींचं म्हणणं आहे. त्याकरता ज्ञानेश्वर महाराज हे चिद्विलासवादी कसे नाहीत, ते शंकराचार्यांचंच अनुसरण कसं करतात याकरता म्हणून पेंडसेंचं एक स्वतंत्र पुस्तक आहे. आणि त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराज भाष्यकारा ते वाटा पुसतू म्हणजे कोणाला वाट पुसतात याच्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे. ते शंकराचार्यांनाच वाट पुसतात. तर त्यामुळे आपण आता काही कशावरती बोलावं असा आपला काही अधिकार नाही आहे. हे सगळे श्रेष्ठ लोक आहेत, त्यांनी त्यांच्या जे काही व्यासंगातून मांडायचं असेल ते मांडावं. परंतु माऊलींच्या ठिकाणी त्यांना एकच भूमिका आपल्याला जी उपनिषदांमध्ये दिसते, जी संतांच्या ठिकाणी दिसते, जी व्यासांच्या ठिकाणी दिसते, मी आपल्याला पहिल्यापासून एक मला जसं वाटतं तसं मी मांडत आलेली आहे की ह्या आचार्य लोकांना नेहमीच एक विचार घेऊन आणि एक भूमिका घेऊन त्या भूमिकेला घट्ट चिकटून सगळं तत्वज्ञान त्या भूमिकेत ठोकून बसवावं लागतं. आणि ते ठोकून बसवताना त्यांची थोडी धावपळ होते आणि काही काही वेळा त्याला रुक्षता येते. संतांना ही अडचण नाही आहे. व्यासांनी सुद्धा म्हणजे कुठे आपल्याला लक्षात येतं, ब्रह्मसूत्र भाष्यात लक्षात येतं की ब्रह्मसूत्राचं भाष्य आहे व्यासांचं. व्यास भाष्यामध्ये कुठेही गोंधळ नाही, कुठे कटकट नाही, कुठे वादविवाद नाही. ह्याचा अर्थ असा लावावा का तसा लावावा भानगड नाही. कारण ती व्यासांनी सूत्र रचली आणि त्या सूत्रांच्या मागचा जो अभिप्राय आहे तो अभिप्राय पण आपल्या भाष्याच्या रूपाने तिथे मांडून ठेवला. म्हणजे व्यासांना जे म्हणायचं आहे ते सगळं साधं सरळ वेदांनी जसं मांडलं आहे तसं मांडायचं आहे. परंतु प्रत्येक आचार्यांची ह्या जगामध्ये तत्वज्ञान मांडणीची एक भूमिका आहे. त्या भूमिकेत ते बसतात. आता यांना केवळ अद्वैत सांगायचं आहे शंकराचार्याने. ते एकदा त्यांनी आपली भूमिका पक्की केली की सगळं काही त्या भूमिकेत आणून बसवावं लागतं. आणि मग त्यांना येणारी जी अडचण आहे ती अडचण आहेच आहे. ती शंकराचार्यांना कमी येत असेल, मध्वाचार्यांना सर्वात जास्त येत असेल, कारण ते पूर्ण द्वैतच सांगतात आणि उपनिषदांच्या सिद्धांतामध्ये सातत्याने अद्वैताचाच पुरस्कार केला. त्या प्रत्येक अद्वैताला मोडून द्वैतात बसवायचं म्हणजे ती खटपट त्यांची सगळ्यात मोठी खटपट त्या मोक्षात होते. मध्वाचार्यांना मोक्षाचे किती प्रकार करावे लागतात म्हणजे मला असं वाटतं की मध्वाचार्यांच्या अनुयायांना सुद्धा ते सगळे मोक्षाचे प्रकार लक्षात ठेवून त्याच्यावरचं स्पष्टीकरण करणं अवघड जाईल. कारण काय आहे, अत्यंत प्रामाणिक असतात ही मंडळी. त्यामुळे एकदा जो विचार स्वीकारलेला आहे तो विचार शेवटपर्यंत तसाच आपल्याला रेटून न्यायचा आहे. हा एकच शब्द आहे खरं म्हणजे. ते शेवटपर्यंत तो रेटून नेतात की ते तसंच आहे. कारण सर्व ठिकाणीच ते योग्य ठरतं किंवा लागू पडतं किंवा त्या प्रकाराने त्याचं स्पष्टीकरण विवरण करता येतं असं नाही आहे. त्यामुळे इथे माऊलींच्या बाबतीत असं आहे की जसं ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृधा कस्य स्विधनम. इथंच मला नेहमी असं वाटतं की या सगळ्यांचं उत्तर इथे आहे की ईश्वराने या जगामध्ये जाणोसा घेतलेला आहे. ईश्वर या जगामध्ये म्हणजे ह्या ब्रह्मांडामध्ये राहण्याकरता आलेला आहे. हे ब्रह्मांड हे काही त्याच्या कायम वास्तव्याचं ठिकाण नाही आहे. तो अशा अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक आहे. त्यांनी हे ब्रह्मांड निर्माण केलं आहे. हे ब्रह्मांड निर्माण केल्याबरोबर निर्माण करणं म्हणजे त्यांनीच सगळीकडे भरून राहणं. बरं, त्यांनी भरून राहणं म्हणजे हे अंतिम सत्य म्हणून ह्या ब्रह्मांडात तो राहिलेला नाहीच आहे. त्याच्या कालाच्या मर्यादेमध्ये हा त्याचा काही काळाचा निवास आहे. ह्या ब्रह्मांडाचं आयुष्य काय असेल त्याप्रमाणे आहे आणि तो त्याप्रमाणे तिथे राहणार आहे. तर ईश्वराने याला स्पर्श केला आहे आणि ईश्वर इथे भरून राहिला आहे. तो जिथे भरून राहिला आहे तिथे भक्ताला प्रेम आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींचं ईश्वर प्रेम जे आहे ते ह्या अशा काव्य पद्धतीने बाहेर पडतं की त्यांच्या अंतःकरणातला प्रेमभाव आहे. आणि म्हणून ईशावास्यमध्ये पण तेच म्हणले यत्किंच जगत्याम जगत. हे जे सगळं जड आणि अजड ही जी सगळी सृष्टी आहे ती जर परमात्म्यानेच भरून राहिलेली आहे तर मी नावाच्या गोष्टीला वेगळं अस्तित्व आहे कुठून. आणि मला जर वेगळं असं कोणतं अस्तित्व नाहीच आहे तर मला याचा उपभोग घ्यायचा आहे, हे मला असं पाहिजे आहे.
हे मला अधिक हवं आहे, हे मला त्याला नको पण मला हवं आहे, त्याचं मला हवं आहे, हे जे प्रत्येकाच्या भावांमधले ज्या वेगवेगळ्या छटा आहेत ते म्हणजे ह्या कशाला स्थानच नाही आहे. त्याचं कारण असं आहे की सर्वत्र जर तोच भरून राहिला आणि मी जर नाहीच आहे तर त्यामध्ये मला जर अस्तित्वच नाही तर मी कशाची अपेक्षा करावी की हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, हे असं असावं वगैरे वगैरे. आणि त्यामुळे संत ह्या जगावर अशी एक आपल्याकडे धारणा आहे की संत ह्या जगावरती प्रेम का करतात. त्यांना बुडत हे जन देखावे ना डोळा म्हणून कळवळा येतो म्हणी. कशा करता इथे एवढा कळवळा घेऊन ते ह्या पृथ्वीवरती सगळ्या कष्टांना सोसून सगळे पुन्हा अज्ञानी ते अज्ञानीच ते असेपर्यंत त्यांची निंदा करतील ती करतीलच, त्या संतांना ओळखणार नाही तर नाहीतच. पण तरीसुद्धा संत एवढा आटापिटा का करतात. ते त्या लोकांकरता करतच नाही. तिथे ईश्वर भरून राहिलेला आहे आणि जे ईश्वराचं स्थान आहे ते जर अशुद्ध आहे तर ते शुद्ध झालं पाहिजे. हा दुर्जन आहे, हा सज्जन झाला पाहिजे. कारण हा सज्जन होईल तर या ठिकाणी तोही चांगला अनुभव घेईल आणि म्हणून त्यांना आमचं चित्त काय शुद्ध व्हावं, याला आनंद मिळावा. याला आनंद मिळावा का तर ईश्वराने जीवभाव पत्करलाय म्हणून. ज्या जीवभावामध्ये तो ईश्वर आहे त्या भावामध्ये त्याला मिळणारा जो आनंदाचा भाग आहे तो अधिकाधिक मिळावा. म्हणजे त्या जीवाला आनंद मिळाला म्हणजे मी ईश्वराला संतुष्ट केलं, अशीच धारणा संतांची की हे सगळं जग सुखी नाही. तर त्या रामानुजाचार्यांच्या सारख्यानी त्यांना जेव्हा ओम नमो नारायणाय हा मंत्र मिळाला, असा अष्टाक्षरी मंत्र त्यांनी ऐकला आणि हा कल्याणप्रद आहे असं म्हटल्यावर हा गुरुमंत्र आहे, तो कुणाला सांगू नये, तो गुप्त आहे असं मनात न आणता त्यांनी असं वर्णन केलं की त्या देवळाच्या वरती ते गेले त्या कळसाच्या दिशेनी आणि जिथपर्यंत वर उंच जाता येईल तिथून लोकांना ओरडून ओरडून सांगायला लागले की ओम नमो नारायण हा जो मंत्र आहे ह्या मंत्राचा जप करा, हा अत्यंत लाभप्रद आहे. मग त्यांच्या गुरूंनी त्यांना शाप दिला वगैरे. त्यांच्या चरित्रात आणखीन पुष्कळ काही चमत्कृती आहेत. तर सांगायचा हेतू असा की ह्याच्यात कुणाचं तरी कल्याण ठेवलेलं आहे की ते कसं मी करावं, किती मी करावं, ही भावना या संतांच्या ठिकाणी आहेच आहे. आणि ती एवढ्याच करता आहे की हे सगळं ईश्वराने भरलेलं आहे आणि ते ईश्वराने भरून राहिलं आहे. हा ईश्वर भाव त्यांच्याकडे सातत्याने प्रकट झालेलाच आहे. असा केव्हा तरी प्रकट होतो, केव्हा तरी लोप होतो असं नाही. आणि म्हणून ते इथे जे सांगतात की मोतियाची किळ होय मोतियावरी पांगुळ आगळे निर्मळ रूप आहे की. म्हणाले म्हणजे त्याच्याच तेज त्याप्रत महत्व आणि शोभा येतं. परी तेज मौक्तिकी नसे द्वैत तेज मोती एकची. पण म्हणाले तेज आणि मोती या दोघांच्या मध्ये भेद नाही. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की म्हणाले जसं चंद्राच्या बाबतीमध्ये सुद्धा, जसं दीपाच्या बाबतीमध्ये सुद्धा, तसं पुढे म्हणतात मात्राची या त्रिपुटीची या. बरोबर आहे. मात्राची या त्रिपुटिया प्रणवू काही केला चिरटिया की नकार ती रेघटिया भेदवला काही. आता खूप काही काही वेळा साधेसे दृष्टांत पण माऊलींनी दिलेले आहेत. अकार उकार मकार मात्राची या त्रिपुटिया. ओंकाराच्या ठिकाणी 3 मात्रा आहेत, अ उ आणि म. प्रणवू काही केला चिरटिया म्हणाले ह्या वेगळ्या वेगळ्या मात्रांचा विचार केला तर त्या प्रणवाला काय त्याच्या चिरफाळ्या केल्या आहेत किंवा त्याला काय म्हणजे फाडून एखादं वस्त्र जसं फाडावं तसं त्याच्या चिंध्या कराव्यात, तशा काही त्या ओंकाराचं काही विघटन झालं आहे. या तिन्ही मिळून ओंकार प्रणवाक्षर जाहले. म्हणाले जरी आम्ही अ उ म ह्या 3 मात्रांचा भिन्न भिन्न विचार करतो तरी सुद्धा म्हणाले हे 3 मिळून म्हणाले ओंकार निर्माण झालेला आहे. मग या तिन्ही मात्रांनी काय ओंकार फाडीला जाणी, काय या तिन्ही मिळून शोभा आणली ओंकारा. हे ज्याचं त्यांनी ठरवावं. त्यांनी असं म्हटलं की ह्या 3 मात्रांनी त्या ओंकाराला भेद केला आहे ओंकाराचा, का ह्या 3 मात्रांनी मिळून ओंकाराला शोभा आणली आहे. म्हणाले काय केलं ह्या 3 मात्रांनी मिळून. तर ते पुढे असं म्हणतात की ओम हे म्हणता जाणं मात्रेस नुरे मात्रेपण. आता हे उत्तर कोण देतोय. हा अद्वैतवादी उत्तर देतोय. आणि हे जे अमृतानुभव हा ग्रंथ आहे हा सरळ सरळ अद्वैताचं तत्वज्ञान सांगणार आहे. त्यामुळे अमृतानुभवामध्ये याचा अर्थ कसा करावा, द्वैतपर करावा का अद्वैतपर करावा. कारण 2 अर्थ झाले ना इथे की अ उ म ह्या 3 मात्रा ओंकाराचे 3 भाग करतात का. द्वैतवादी म्हणतात आम्ही त्या पक्षाचं.
कारण ते प्रत्येक कारण आधार प्रत्येकाला आहे. मांडुक्य उपनिषदामध्ये त्या अ उ म ह्या 3 मात्रा वेगळ्या घेऊन आणि त्याच्यावरची नादबिंदू कलांचा विचार वेगळा करून शेवटी अर्धमात्रा ओंकाराची विचारात घेऊन त्या 3.5 मात्रांचं विघटन आणि त्याची फलं आणि त्याच्याविषयीचं विवेचन केलेलं आहे. म्हणजे काय की 3 मात्रा भिन्न आम्ही स्वीकारल्या, त्या उपनिषदांनी स्वीकारल्यात, आम्हाला कशाला द्वैती म्हणतात. इथे ते म्हणतात की आम्हाला त्या 3 वेगवेगळ्या मात्रांशी काही संबंध नाही. प्रणवो धनु शरो आत्मा ब्रह्म तल लक्ष्यम उच्यते. मला प्रणवाचं धनुष्य करावं आणि ब्रह्माला लक्ष करावं आणि त्यांनी आत्मा म्हणजे हा जीवात्मा आहे त्यांनी शरसंधान करावं आणि पक्का त्या परमात्म तत्वाचा वेध घ्यावा. इथे कुठे केल्या ओंकाराच्या मात्रांचं विघटन, इथे कुठे ओंकाराच्या मात्रा केल्या वेगळ्या, म्हणाले नाही केल्या. ओंकार एकच आहे, त्या 3 मात्रा वगैरे त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही. ओंकार ओंकारच आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं इथे की मात्राची या त्रिपुटिया प्रणव काही केला चिरटिया. मी त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला की प्रणवाच्या काही चिरफाळ्या झाल्या का त्याच्यामुळे, की 3 मात्रा त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे माऊलीने एका ओळीमध्ये दोघांचा परामर्श घेतलेला आहे. तो परामर्श असा घेतला की जरी अ उ म आणि अर्धवेरी म्हणून त्या मात्रेचा विचार जरी केला असला, अशा 3.5 मात्रांचा विचार जरी एक उपनिषद करत असलं आणि दुसरं उपनिषद जरी अद्वैत भावानी त्याच्याबद्दल बोलत असलं तरी आम्ही सांगतो ना तुम्हाला, असं ते म्हणतात की मात्राची या त्रिपुटिया 3 मात्रांची त्रिपुटी झाली म्हणून काय प्रणवाच्या चिरफाळ्या झाल्या नाही. म्हणाले प्रणवाचा अनुभव प्रणव म्हणून एकात्मतेनीच आहे, एकरूपतेनीच आहे. हे आम्ही तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. त्याकरता दृष्टांत काय दिला त्यांनी खाली की नकार ती रेघटिया भेदविला काही. म्हणाले नकार म्हणजे न हे जे अक्षर आहे मुळाक्षर त्याच्यामध्ये सुद्धा 3 रेघा आहे. न होताना 1, 2 आणि 3 रेघा, त्या पहिल्या 2 रेघाला फक्त आम्ही जोडलाय आणि त्याचा न झालाय. म्हणाले न ह्या अक्षरात सुद्धा 3 रेघा आहेत. म्हणून काय झालं म्हणाले हे जे अक्षर आहे आता देवनागरी लिपीचा नकार हा 23चा या 3 मात्रांनी नचा पूर्णपणा पूर्ण होईल. कशा करता दिला तर म्हणाले मात्रा 3च आहेत आणि त्या मात्रांना त्याला न हा आकार यायला तो गोलाकार करून त्या 3 मात्रांना आम्ही न म्हटलाय. तसंच आहे म्हणाले ह्या अ उ आणि म ह्या 3 मात्रा आहेत असं तुम्ही म्हणता, पण या 3 मात्रा एक झाल्या कीच ओंकाराला आकार येतो किंवा ओंकार त्याच्यातून संपन्न होतो. मग या 3 मात्रांचं विघटन करून सांगायचं काय कारण आहे. ओंकार म्हणूनच विचार करायचा आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे ह्याची अशी चिरफाड द्वैत आणि अद्वैत अशी करत बसू नका. आणि करत बसू नका वगैरे काही माऊलींना सांगायचंच नाहीये. त्यांना त्यांचा अनुभव हे स्वतंत्र त्यांचा ग्रंथ आहे, हे कशावरचं भाष्य नाही आहे. त्यामुळे त्यांना जे प्रतिपादन करायचं आहे ते त्यांनी मुक्तपणाने केलेलं आहे प्रतिपादन. ह्याच्यावर हे असं का केलं हे म्हणण्याचं काही कारण नाही. हा माझा अनुभव त्यांनी म्हटलंच आहे, अनुभवामृत आहे, माझ्या अनुभवाचं अमृत आहे. जे माझ्या प्रत्ययाला आलं ते मी तुम्हाला सांगितलं की ओंकार असा भिन्न भिन्न अनुभवाला येऊन त्याचं फळ माणूस चाकतो का ओंकाराचा एकत्रित ओंकाराचं फल चाकतो. ते म्हणतात माझ्या मते तो मला एकत्रित फल देतो. ओंकाराकडे बघताना मला 3 मात्रांनी बघण्याची आवश्यकता नाही. कारण का तस्य वाचक प्रणवहा, कारण त्या ईश्वराचा जो वाचक आहे तो प्रणव आहे. म्हणजे त्या ईश्वराचं नाव ओंकार आहे, त्याच्या नामातच मला मतलब आहे, मला बाकीच्यात काही नाही. अशा अर्थाने आपण म्हणू अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजिरेपणाचा लाभू मिळे. इथे पुन्हा एक भूमिका प्रकट केली आहे. तरी स्वतरंगाची मुकुले तरंबू का पाणी, बरोबर आहे ना, तुरंबू आहे ना, कारण हा तरंबू शब्द नाही येत असा, म्हणून म्हणलं तरंबू झाला इथे. तुरंबू तुमच्याकडे तुरंबू आहे का. तरी स्वतरंगाची मुकुले तुरंबू का पाणी. मी बघून येईन आता पुढच्या वेळी, कारण मला प्रत्येक वेळी शब्द आडायला लागला. अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे. म्हणाले ऐक्याचं मुद्दल ढळत नाही. ह्याचा अर्थ असा की ज्या ठिकाणी अद्वैताला बाधा येत नाही तरी सुद्धा द्वैताचा आनंद घेता येतो. तुकाराम महाराजांचे पाऊण अभंग असे आहेत की ते म्हणतात की अद्वैती तो मज नाही समाधान.
मला ह्या अद्वैत भावामध्ये काही समाधान नाही आहे म्हणाले. आणि का? कारण म्हणाले त्याच्यामध्ये काही अनुभवायलाच मिळत नाही. जर तुझ्या माझ्यातलं द्वैत जर कुठल्याही प्रकारे अद्वैताला बाधित करत नसेल, तर तुझ्या माझ्यातलं द्वैत जर मला आनंद देत असेल तर मी ते का अनुभवू नये? हा तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे की गुळ आणि गोडी आहे, तर गुळ आणि गोडी ही भिन्न आहे. त्याचा अनुभव गुळाचा गुळपणानीच अनुभव घ्यायचा आहे, साखरेचा साखरेपणानीच गोडीचा अनुभव घ्यायचा आहे, मधाचा मधपणानीच गोडीचा अनुभव घ्यायचा आहे. जर का मला गुळाचा अनुभव आनंद देतो, साखरेचाही अनुभव आनंद देतो आणि मधाचाही अनुभव आनंद देतो, तर मी वेगळेपणाने आनंद का घेऊ नये? कारण त्या सगळ्यातली गोडी हे अद्वैत आहे आणि ते तर काही मी सोडत नाही आहे. जर अद्वैत न सुटता जर द्वैत भाव निर्माण करून जर आनंद मिळत असेल तर तो आनंद का सोडावा? अमृतानुभवाचा हा विषय आहे. म्हणजे त्याची भूमिका ही आहे. आणि म्हणून ते म्हणतात की अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे, की मुदलात ऐक्य आमचं बिघडतच नाही आहे, त्या ऐक्याला धक्काच लागत नाही. त्याला जर धक्का लागत नाही तर मग आणि साजिरेपणाचा लाभ मिळेल. ईश्वराच्या बरोबर संवाद करण्याचा आणि ईश्वराच्या दर्शनाचा आनंद घेण्याचा जर आम्हाला लाभ मिळत असेल तर अडचण काय? आम्ही तो लाभच अपेक्षू. आणि म्हणूनच आपल्याकडे हे जे 2-3 प्रकार आहेत ना, विदेहमुक्ती, जीवनमुक्ती, त्याच्यामध्ये ही जी जीवनमुक्ती आहे ही शंकराचार्यांनी जी स्वीकारली आहे की जो जीवनमुक्त आहे तो आता मुक्त झाल्यावर सुद्धा का जिवंत आहे? तो का राहिला जिवंत? मुक्त आहे. आता सगळंच जर मुक्त झालं तर मग देह कशा करता राहिला? आपण गेल्या वेळी एकदा म्हटलं होतं तसं की योगशास्त्रामध्ये, योगसूत्रामध्ये त्यांनी म्हटलंय प्रकृती लीना, की त्यांची प्रकृती संपून जाते, त्याचा लय होतो. कारण कोणाचा? की तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, जो आपल्या मूळ स्वरूपाला जाऊन पोचतो, ज्या त्या ठिकाणचा चित्त म्हणून चित्तभाव राहत नाही असा. तर हा जीवनमुक्त कुठून आला? कारण शंकराचार्यांना हे मान्य करावं लागलं की जो अनुभवानी संपन्न झालेला आहे, जो ब्रह्मज्ञानी आहे, तरी सुद्धा तो या पृथ्वी तलावरती जिवंत आहे. त्याचं उत्तर तुम्ही काय देणार आहात? कारण तो ज्ञानी पुरुष जेव्हा देहाने वावरतो त्याचं कर्म सुटलंच नाही ना. कारण देह आहे तोपर्यंत खातो पितो, देह आहे तोपर्यंत व्यवहार करतो, देह आहे तोपर्यंत श्वासोश्वास घेतो. म्हणजे आता श्वासोच्छ्वास आणि ह्या सगळ्या गोष्टी जर त्याच्या ठिकाणी घडत असतील तर म्हणजे 6व्या अध्यायाप्रमाणे नाही आहे. 6व्या अध्यायात माऊलींच्या दृष्टीने श्वास नाही, उच्छ्वास नाही, यातलं काही शिल्लक राहत नाही. परंतु सामान्यतः संत आहेत, सर्व प्रकारांनी यज्ञ करतायत, कार्य करतायत. गीता रहस्याप्रमाणे पाहिलं तर जो ज्ञानी आहे त्याचं कार्य अधिक कौशल्यपूर्ण आहे वगैरे वगैरे. तर हे जे सगळं आहे म्हणजे अशा प्रकारे जर हे प्रकट होतं आहे, हा जर असा जिवंत किंवा जगताना दिसतो आहे, तर त्याचं उत्तर काय द्यायचं? तर त्याचं उत्तर एक दिलेलं आहे की प्रारब्ध आहे तोपर्यंत. आता प्रारब्ध आहे तोपर्यंत हे उत्तर कुणाला? ज्याचा मुक्त होण्यातला हा शेवटचा जन्म आहे त्याला. कारण तो काही प्रारब्ध घेऊन आला, म्हणजे अगदी कर्मधर्म संयोगाने असं काही होणारच नाही, पण आपण असं ठरवू की आपला हा शेवटचा जन्म आहे. कारण आपली ही एवढी पुण्याहीच नाही, त्यामुळे तो प्रश्नच नाही, पण हा आपला शेवटचा जन्म आहे असं आपण समजलो. तर कर्म आणि धर्म ह्या दोघांच्या संयोगाने आपण व्यवहारात वापरतो तसंच आहे. या तत्वज्ञानातलाच विषय येतो की केलेलं कर्म धर्माशी संयुक्त झालं की त्या संयोगामुळे त्या कर्माला एक आगळं उजाळा येतो. म्हणून ते कर्म धर्म संयोगाने. समजा आम्हाला मोक्ष प्राप्त झाला, आम्हाला भगवंताने सांगितलं आता तुला दुसरा जन्म नाही, तरी आम्ही जिवंत आहोत. मग लोक म्हणतील ह्याला एवढा साक्षात्कार झाला, एवढं सगळं झालं तरी हा जिवंत कसा? बरोबर आहे, कारण आमचं प्रारब्ध आहे की आम्हाला काय जे आयुष्य ह्या देहाकरता म्हणून दिलेलं आहे तेवढं ते आयुष्य संपेपर्यंत आम्ही या देहात राहणारच आहे. आणि त्यामुळे प्रारब्धामुळे आम्ही या देहात आहोत आणि प्रारब्धामुळे ह्या देहात आहोत म्हणून ठीक आहे की आमचा हा चरमदेह आहे, शेवटचा देह आहे, ही सीमा आहे. म्हणून ह्या शेवटच्या देहात प्रारब्ध भोगून तो जातो. पण तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज हे काही प्रारब्धाचे भोग भोगायला जन्माला आलेले नाही आहेत. ते अधिकारिक आहेत की ते ऑन डेप्युटेशन आलेले आहे की भगवंतानी योजना केलेली आहे, भगवंताच्या इच्छेने ते जन्माला आले. ते त्याच्या इच्छेने जन्माला आलेत तर प्रारब्धाचा प्रश्न कुठून आला?
म्हणजे मग ते त्यांच्या ठिकाणी जे संत म्हणून दिसत आहेत, लोकांना शेवटी अवघड काय आहे की हा खालून वर गेला आहे का वरून खाली आला हे कळेल कसं आम्हाला. म्हणजे तुकाराम महाराज वरून खाली आले आहेत आणि एखादा संत खालून वर म्हणजे ह्या चरमदेहामध्ये आलेला, अधिकार दोघांचा सारखाच आहे. त्यामुळे आम्हाला कळणार नाही की हा वरून खाली आलेला आहे, याचा डिसेंडन्स आहे आणि याचा ॲसेंडन्स आहे. आम्हाला दोन्ही कळणार नाही की एक वर आलेले आहेत, एक वरून खाली आलेले आहेत. फक्त जीवनमुक्त असा म्हणजे जो वैयक्तिक मला पटत नाही म्हणून आपल्यापुढे चर्चा करते, त्याच्यावरती मोठे श्रेष्ठ तत्ववेत्ते त्यांनी त्याच्यावरती चर्चा करून असं लिहिलेलं आहे की ते म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज सुद्धा विक्षेप आणि आवरण शंकराचार्यांच्यात म्हटलं ना आपल्याला की एकदा तत्वज्ञानात ठोकून बसवायचं की ते तसंच मांडावं लागतं. मग ज्ञानेश्वर महाराज जर एवढे श्रेष्ठ आहेत तर ते जीवनमुक्त म्हणून का राहिले याचं उत्तर द्यायला तत्ववेत्ते असं म्हणतात की त्यांच्या बाबतीत आवरण नावाचं जे काही उपाधी होती ती निघून गेली होती. ती आवरण नावाची उपाधी नाही, त्यामुळे ते जीवनमुक्त आहेत की त्यांच्या बुद्धीवर कोणतंच आवरण शिल्लक राहिलं नाही, त्यांच्या कर्मावर कोणतंच आवरण शिल्लक राहिलं नाही. आवरण नाही म्हणून ते जीवनमुक्त झाले. पण त्यांच्या ठिकाणी विक्षेप आहे. विक्षेप कशाचा आहे? त्यांच्या प्रारब्धाचा. पण त्यांचं प्रारब्ध कुठून आलं? ह्यांनी कुठून ठरवलं की ते प्रारब्ध आहे? पण ते तो देह आहे म्हणजे त्या देहावर प्रारब्ध लादणार आणि ते म्हणणार की जेव्हा हा विक्षेप केव्हा पूर्ण होईल? जेव्हा तो देह सुटेल तेव्हा. मग जेव्हा देह सुटेल तेव्हा ते कसे होतील? तेव्हा ते विदेहमुक्त होतील. म्हणून त्यांनी दोन मुक्ती दिल्या, जीवनमुक्त आणि विदेहमुक्त. ह्याच्यामध्ये काय आपल्याला फारसा रस वाटत नाही आणि ते फारसं स्वीकार्य वाटत नाही. त्याचं कारण असं की जीवनमुक्त ही उपाधी ही यांना देण्याची गरजच नाही आहे. हे आलेच जन्माला ते मुक्तच आहे. म्हणून मी म्हटलं आपल्याला तसं हे आम्ही त्यांना ठोकून बसवतो की जसं आजकाल आमच्या एक संशोधक वृत्तीने संशोधन करण्याची प्रवृत्ती आहे. तुकाराम महाराजांचे अभंग आहेत. तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, त्या अभंगांचं वर्गीकरण केलं जातं की हे त्यांच्या पूर्वदशेतले अभंग आहेत. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणजे अजून त्यांनी आपल्या चित्तावरती नियंत्रण मिळवलं नाही म्हणून त्यांना म्हणावं लागतं की रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. त्यानंतरचे अभंग आहेत त्यांचे, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की तुझ्या माझ्यामध्ये भगवंता द्वैत पाहिजे आणि जशी गुळपणानी गोडी आहे तसा भगवंत तू माझ्या करता आहेस. अद्वैती तो नाही माझे समाधान, मला अद्वैतामध्ये काही समाधान मिळत. हे त्यांचे अनुभव यायला लागल्यानंतरचे अभंग आहेत. आणि पुढचे भगवंत आणि मी याच्यात काही भेदच नाही असं जेव्हा ते म्हणायला लागले ते त्यांचे परिपक्व स्थितीतले अनुभव आहेत असं म्हणून त्याचं वर्गीकरण जर आम्ही करायला लागलो तर तुकाराम महाराजांच्या कालाचे टप्पे आम्ही जर ठरवायला लागलो तर हे त्यांच्या ठिकाणी असलेल्या अनुभवांना आम्ही बंदिस्त करणं आहे असं वैयक्तिक माझं मत आहे. त्याचं कारण आहे, त्याचं उत्तर इथे आहे आपल्याला. ते असं म्हणतात, अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे की आमचं ऐक्य ढळलेलंच नाही आहे तरी सुद्धा आणि साजिरेपणाचा लाभ मिळेल. आणि जर ईश्वराबरोबर राहण्याचा मला आनंद मिळत असेल तो आनंद कशाकरता सोडावा? मीराबाईंनी सुद्धा भगवंताच्या ठिकाणी जी वल्लभकांता भावानी भक्ती केलेली आहे त्या भक्तीचा आनंद त्यांनी आयुष्यभर लुटलेला आहे. म्हणजे त्या भगवंताशी एकरूप झालेल्या नव्हत्या असं नाहीच आहे, पण तरी सुद्धा मीराबाईंना भगवंताला रोज भोजन देण्यामध्ये, भगवंताला रोज विडा देण्यामध्ये, भगवंताला रोज सजवण्यामध्ये त्यांना आनंद होता. त्या तो आनंद घेतच होत्या. अद्वैताचा आनंद दूर न होता, भगवंताशी एकरूप असण्याचा आनंद दूर न होता जर द्वैतामध्ये भगवंताशी भक्तीतला आनंद लुटायला मिळत असेल तर काय अडचण आहे? आणि हा एवढा एकच विषय या 4 भक्ती आचार्यांनी शंकराचार्यांपासून दूर केलेला आहे. ते सगळे 4ही आचार्य उरलेले 4ही आचार्य म्हणतात शंकराचार्यांना सोडून की अहो तुम्ही म्हणतात असं काही अद्वैतामध्ये मोक्ष भिक्षण त्या परमात्म्याशी एकरूप होऊन जाणं, आम्हाला वाटलं तर आम्ही एकरूप होऊन जाऊ, पण आम्ही एकरूपच आहोत. भक्तीच्या मध्ये आम्ही एकरूपच आहोत. कारण भक्ती अशी आहे, कारण त्याचं काय आहे, त्याचं एक वेगळं रसायन आहे. आणि रसायन म्हणजे भक्तीचं एक वेगळं शास्त्र आहे. जेवढी भक्ती आमच्या अंतःकरणात उत्पन्न झाली ती भक्ती लगेच त्याचं फळ आम्हाला देते. म्हणजे असं की आज आम्ही ईश्वराची पूजा केली आणि पूजा करताना आमचं मन अतिशय रमलं त्या पूजेमध्ये
आणि त्या पूजेमध्ये त्या ईश्वराविषयीचा जो एक तादात्म्य भाव आहे तो आला. तो भाव येण्याबरोबर तो जो भाव प्रकट झाला आहे त्या भावाला उत्तर ताबडतोब आहे की आम्हाला प्रसन्नता येते, आम्हाला आनंद वाटतो, आम्हाला फार बरं वाटतं. आता हे जे निर्माण झालं बरोबर त्याला प्रतिसाद आहे, त्याला अगदी रेसिप्रोकेट केलेलं आहे. बरोबर तितकंच्या तितकं त्या ठिकाणी. आता एकाच ठिकाणी 10 माणसं बसलेली आहेत. ती 10ही माणसं एखाद्या देवतेच्या बद्रीनारायणला गेलेत समजा, नारायणाच्या मंदिरामध्ये नारायणाचं दर्शन घेत आहे. 10 माणसांचे भाव एक नाही. एखाद्याचा भाव इतका उत्कट असेल की तो नमस्कार करताना म्हणेल, भगवंता तुझं दर्शन गाभाऱ्याच्या बाहेरून घेतोय मी, कधी मला तुझ्या गाभाऱ्यामध्ये येऊन दर्शन घ्यायला मिळेल, कारण आम्हाला परवानगीच नाहीये तुझ्या चरणाला स्पर्श करण्याची, आणि तू तर पद्मासन घालून बसलायस तिथे, आम्ही कसा नमस्कार करावा तुला आणि तुझ्या जवळ यावं. तर तो म्हणेल की मी इथं आहे देहाने, मग बिघडलं कुठे, मी मनाने या देहाच्या बाहेर येऊन तुझ्या जवळ येऊन नमस्कार करीन. त्याचं मन इतकं उत्कट होईल की ते त्याच्या देहाच्या बाहेर पडून भगवंताच्या चरणाशी लीन होईल. एखादा काय मूर्ती हो, काय चांगलं हो, कसं देऊळ बांधलं असेल काय माहिती, इतक्या वरपर्यंत सामान कसं आणलं असेल, आज इतकी 2-2.5 हजार वर्ष हे मंदिर राहिलं कसं, कारण शंकराचार्यांच्या काळात जर बांधलंय असं म्हटलं तर 2000 वर्ष तरी हे मंदिर. तो बिचारा त्याच्या पद्धतीने, पण त्याला ते पाहण्याचा आनंद आहे. तो त्या मूर्तीचं दर्शन घेतो आहे, त्या मूर्तीचं दर्शन घेतो आहे म्हणून त्याचा जेवढा आनंद त्या मूर्तीच्या सामर्थ्याचा, हा ऑब्जेक्टिव्ह प्लेजर आहे, हा सब्जेक्टिव्ह प्लेजर नाही आहे. हा आनंद जो आहे ते केवळ तिथे मूर्ती आहे, ती मूर्ती त्याला जे त्या वातावरणात समाधान द्यायला बसली आहे तेवढं समाधान ती मूर्ती त्याला देईल. पण हा जो दुसरा आहे तो म्हणेल की आहे तुझा भाव आहे, तू पोशील, तुझ्या मनाला तू उत्कट केलंयस ना, माझ्यापर्यंत आत येण्याचं सहाय्य मी तुला करतो. आणि तो आत जाईल, म्हणजे देहाने नाही पण मनाने त्याच्या चरणाशी जाऊन त्याला नमस्कार केल्याचा, त्याचा स्पर्श सुख अनुभवल्याचा जो काही त्याच्या शरीरावर येणारा रोमांच आहे किंवा आनंद आहे त्याला प्राप्त होईल. तो आनंद घेऊन तो बाहेर येईल. त्याला तो जेव्हा भानावर येईल, देहभावावर येईल, तेव्हा तो म्हणेल मी काय आनंद घेतला. इथे हे भक्ती आचार्य असं म्हणतात, हे भक्ती आचार्य असं म्हणतात हा पंचम पुरुषार्थ आहे. या मुक्तीच्या वरचा भक्ती हा पुरुषार्थ आहे. हा पंचम पुरुषार्थ कसा आहे की या पुरुषार्थामध्ये जितकं द्यावं, म्हणजे आपण आता मगाशी जे तुकाराम महाराजांनी हे सगळे विषय बोललो ना, की आत्ता जे ज्या भावाने उत्कटतेने निर्माण व्हावं त्या भावाला ताबडतोब प्रतिसाद आहे, ताबडतोब आहे. आम्ही जे करावं त्याला भगवंत ताबडतोब प्रतिसाद देतो, तो ठेवूनच घेत नाही. म्हणून नामदेवांचं बोलणं मोठं गोड आहे. ते म्हणतात घेसी तेव्हा देसी ऐसा अससी तू उदाहरण. कारण आधी जेवढं घेतोस ना बाबा तेवढंच तू आम्हाला परत दे, तू काही जास्त कमी देत नाहीस. तू आमच्याकडनं घेतोस, आमच्या जीवाला उत्कट बनवतोस, आमच्या ठिकाणी ती तळमळ. तुकाराम महाराज म्हणतातच भक्ती कशी आहे की जशी मासोळी जळाविना तडफडते तसं भक्ताचं आहे की त्याच्या ठिकाणची ती जी उत्कटता आहे ती काही सामान्य नाही. आणि म्हणून सांगण्याचा हेतू असा आहे की इथे तुकाराम महाराज असो, इथे ज्ञानेश्वर महाराज असो किंवा 5 आचार्य असोत, यांची भावना अशी आहे की मुक्ती नावाची गोष्ट काय किरकोळ आहे, चिल्लर आहे, तिच्याविषयी काय चर्चा करायची आहे. पण जी शाश्वत राहणारी आणि जी कधीच विटणारी नाही, जी कधीच संपणारी नाही, जी नित्य वर्धिष्णू आहे, जी नित्य नूतन आहे, रोज नवीन आहे, रोज वेगळा भाव आहे. काय आज प्रकट होईल भाव माहीत नाही. म्हणून तुकाराम महाराजांचे अभंग हे साधना दशेत असू शकत नाही. भावाची वेगळी वेगळी अभिव्यक्ती आहे. त्या त्या अभिव्यक्तीमध्ये जे वाटेल ते, की आज माझं मूल आहे असं वाटेल की भगवंता अरे देवा तुला कुणी खायला घातलं असेल, काय तुझी स्थिती असेल, तुझी काळजी करणं माझं काम आहे. एखादी माता किंवा एखादा पिता जशी आपल्या बालकाची काळजी घेईल त्या पितृ किंवा मातृभावाने भक्ती करेल. म्हणून तर भगवद्गीताकारांनी म्हटलंय की कोणत्याही भावामध्ये आहे, 11व्या अध्यायातच त्यांनी सांगितलं की सगळे भाव आहेत ईश्वराच्या ठिकाणी, ते प्रत्येक वेळी भिन्न भिन्न प्रकट होतील आणि ते भिन्न भिन्न भाव जे आहेत ते भिन्न भिन्न आविष्कार करतील. म्हणून इथे ते म्हणतात आमच्यातला अद्वैत म्हणाले कधी तुटतच नाही. मी हा सगळा जो खेळ करतोय, हा जो खेळ आहे ही त्याची गंमत आहे की ते काट्याच्या आणीवर बसले 3 गाव, तसं आहे की त्याची आणि काट्याची एकच आहे.
त्याच्यावरती जो काही खेळ चाललाय तो वेगळा वेगळा खेळ मी मांडत जाईल, पण खेळ मांडताना त्याचं अधिष्ठान एकाचंच आहे, ते म्हणजे अद्वैताचं आहे. म्हणून अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजिरेपणाचा लाभू मिळे. आनंदही म्हणाले, प्रत्येक भावातला आनंद वेगळा आहे. म्हणजे आपल्याला, मी कधी ह्या गोष्टी बोलत नाही, पण आपल्याला एक सहज सांगायचं तर आमच्या दासगणू महाराजांच्या परंपरेमध्ये एक सावतामाळ्यांचं आख्यान आहे. तर कुणीतरी ते आख्यान करत होतं, तर माझे सद्गुरू जे अनंतराव आठवले ते आख्यान ऐकत बसले होते. त्या स्थितीत त्यांची भावसमाधी लागली. त्या समाधीमध्ये त्यांच्या डोळ्यातनं सगळे अश्रू व्हायला लागले, सगळं त्यांचा सगळा अंगरखा सगळा भिजला आणि त्यांचे ते काही डोळ्यातनं वाहणं थांबेना. तास दीड तास झाला, त्यांची भावसमाधी काही उतरेना. बऱ्याच काळानंतर जेव्हा ते कीर्तनही संपलं, सगळं झालं, त्यांना विचारलं की काय झालं तुम्हाला त्या कीर्तनामध्ये? बरं, कीर्तनकार आमच्यासारखा भुरटा सामान्य कीर्तनकार, तो काय मोठा भाव त्याच्यात निर्माण करणार, त्याचं कीर्तन ऐकून तुम्हाला इतकं काय वाटलं, असं जेव्हा त्यांना म्हटलं तर त्यांनी काही त्याचं उत्तर दिलं नाही. पण काही दिवसांनंतर त्याच्यानंतरचं जे त्यांचं काव्य आहे त्या काव्यात त्याचं उत्तर मिळालं. त्यांनी ते काव्य असं म्हटलं की सावतेबुवांचं कीर्तन ऐकत असताना त्या भावस्थितीमध्ये असं वाटलं की त्यांच्या एका मांडीवरती सावतेबुवा बसलेत आणि दुसऱ्या मांडीवरती मी बसलो आहे आणि भगवंत आम्हाला कणसं भाजून खायला घालतोय. हा अनुभव त्यावेळी घेतला म्हणाले त्या अवस्थेमध्ये. आणि ते त्या काव्यात लिहिलेलं आहे की म्हणाले तो अनुभव आम्हाला घ्यायला मिळाला. म्हणजे हा असा जर वेगळा वेगळा अनुभव जर भक्ताला घेता येत असेल तर तो भक्त म्हणतो ना, देवा तुमचा मोक्ष तुमच्यापाशी ठेवा, आम्हाला नकोच आहे, आम्हाला काय करायचा आहे तो मोक्ष, मोक्षाचे तो आम्हा नाही कौतिक, आम्हाला त्याचं कौतुकच नाही, आम्हाला तो मोक्ष नकोच आहे. ही भावना ज्ञानदेवांची. कारण ज्ञानदेवांमधला भक्त फार प्रबळ आहे. जसे ते योगी आहेत म्हणून ते माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले म्हणतात. ते म्हणतात ठीक आहे, सगळं माहिती आहे, सगुण निर्गुण तत्वज्ञान काय तिथे, म्हणजे आमच्यासारखा म्हणेल एखादा की यांनी कोळून प्यायले म्हणून. ज्ञानदेवांनी कोळून पिण्याचा काय प्रश्न आहे, त्यांच्यापासून उत्पन्न झालेला आहे. त्यामुळे तत्वज्ञान ही काही त्यांना मोठी विशेष नवलाईची गोष्ट नव्हे. आनंद जो त्याच्यामध्ये भक्त घेतो, त्यामुळे आपल्याकडे भक्ती आचार्यांनी जो आपला पुरस्कार ज्या हिरहिरीने केला आणि चौघे भक्ती आचार्य, एक ते शंकराचार्य ज्ञानाच्या मार्गाने गेले, ते म्हणतात तुम्ही कितीही म्हणा पण शेवटी जी स्थिती आहे तो जो परमेश्वर एकमेवाद्वितीय आहे, तर हे सगळं तुमचं. म्हणून आपल्याकडे आणखीन एक संकल्पना आहे, हे सगळं तुमचं कसं आहे. म्हणजे आत्ताही 2 पौर्णिमा आल्या आहेत, आजही पौर्णिमा आहे, उद्याही पौर्णिमा आहे. तर चतुर्दशी आणि पौर्णिमा याच्यासारखं आहे. चतुर्दशीचा चंद्र आणि पौर्णिमेचा चंद्र काय अंतर आहे, आपल्या दृष्टीने अगदी 19-20 सुद्धा नाही आहे, सारखाच असतो तो चंद्र चतुर्दशीचा आणि पौर्णिमेचा. शंकराचार्य म्हणतात ज्ञानात एव तू कैवल्यम, ज्ञान प्राप्त होऊन ईश्वरामध्ये विसर्जित होऊन अद्वैताला प्राप्त होणं हा पौर्णिमेचा चंद्र आहे. आणि ह्या सगळ्यांनी भगवंताच्या आनंदामध्ये आपल्याला डुबवून घेणं हा चतुर्दशीचा चंद्र आहे. हा त्यांच्या दृष्टीने असलेला फरक आहे की काही फार नाही, एवढा एवढा फरक आहे. पण ह्या आचार्यांना काही बाकी बांध्य नाही, त्यांना ही भक्तीच ह्या ज्ञानाच्या वरती आहे. आणि हा ह्या पृथ्वी तलावरती कधीही न मिटणारा वाद आहे की ज्ञानोत्तर भक्ती आहे का भक्तीने ज्ञानाची प्राप्ती आहे, का भक्ती आणि ज्ञान एकदम आहेत, ज्ञानातून भक्ती उत्पन्न होते का भक्तीतून ज्ञान उत्पन्न होते, हे कधी संपणार नाही. त्यामुळे ही भूमिकाच आहे, ह्या भूमिका आहेत, ह्या भिन्न भिन्न भूमिका आहेत आणि भक्तीच्या आचार्यांनी त्या भूमिका मांडल्या आहेत. यांनी कोणाला धरलाय, आता इथे आपण विचारच करायचा. तर शंकराचार्यांनी कोणाचा स्वीकार केलाय, शंकराचार्यांनी भगवंताच्या ज्ञान ह्या स्वरूपाचा स्वीकार केलाय. भक्ती आचार्यांनी भगवंताच्या कोणत्या स्वरूपाचा स्वीकार केला, रसो वै सहा, तू रसमय आहेस. आणि जे रसमय आहे त्या रसाला गती पण आहे आणि त्याला द्रवपण पण आहे. तो द्रवरूप आहे, तो द्रव असल्याशिवाय वाहणारच नाही. आणि वाहणार आहे म्हणजे गती आहे, आणि गती आहे म्हणजे त्या गतीला भिन्नता आहे. म्हणजे हे स्थान आहे, हे स्थान आहे, हे स्थान आहे, की मग त्याच्यात येणारा भिन्न भिन्न अनुभव आहे. मग सुरू झालं त्याचं शास्त्र, सुरू झाला त्याचा विचार. म्हणून इथे माऊली म्हणते अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजिरेपणाचा लाभू मिळे.
तरी स्वतरंगाची मुकुळे तुरंबू का पाणी. म्हणाले तरी स्वतरंगाची मुकुळे. आता काय झालं, एक दृष्टांत दिला आणि छान आहे तो दृष्टांत. म्हणजे अशा आहे की त्यांनी म्हटलंय की पाणी आहे, पाण्यावरती लाटा, त्याचा आणखीन पुढे विस्तार आहेच. पाणी आहे, पाण्यावरती लाटा आहेत. तर त्या पाण्यावरच्या ज्या लाटा आहेत त्या लाटाच म्हणजे जणू काही कुसुम आहेत, जणू काही फुलं आहेत. मग आता ज्या पाण्यावरती लाट निर्माण झाली आहे त्या पाण्याने त्या कुसुमांचा वास का घेऊ नये, त्यांनी त्याचा सुवास का घेऊ नये, असा प्रश्न आहे त्यांचा. की पाणी आणि त्याची लाट याच्यात काय भिन्नता आहे. म्हणाले काही भिन्नता नाही आहे, त्याच पाण्याची लाट झाली आहे. आता त्याच्या पुढे तो आपण पाहूच. त्याच दृष्टांताला आणखी एक तत्वज्ञानामध्ये त्याला आणखी एक दृष्टांत दिलेला आहे आणि त्यांनी त्याला म्हटलंय की ती जी लाट तयार होते तर तो जणू काही एखादा निळ्या रंगाचा पाषाण आहे. समुद्रावरची लाट आली की ते जे दिसतं तर असा एखादा दगड असावा तसं दिसतं. मग म्हणाले ते असं कसं भासतं, निळा रंग नाही त्याला, नंतर ते मुळात पाषाण नाही, ते जलच आहे, तरी पण ते निळं आहे आणि पाषाणासारखं असं त्या लाटेत. मोठीच्या मोठी लाट आली की ती लाट पाण्यासारखी द्रवरूप आहे असं वाटत नाही, ते घनरूप असं काहीतरी वर आलंय असं वाटतं. म्हणून आपण पर्वतप्राय लाटा म्हणतो की पर्वतासारख्या लाटा निर्माण झाल्या, म्हणजे इतकी त्याला घनता आहे. पुढे घेतलाय तो दृष्टांत आता त्याच्यात. पण त्यांनी एवढंच म्हटलंय की जर का स्वतःच्या तरंगांच्या मध्ये निर्माण झालेल्या तरंग निर्माण झाल्यामुळे किंवा निर्माण झालेल्या तरंगांच्यामुळे माझं काही खर्ची होत नाहीये, मी आणि तरंग जे एकच राहतो आहे, तर आम्ही वेगळा असण्यातला आनंद का घेऊ नये, जरूर घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. की ह्या वेगळेपणाचा आनंद घ्यायला आम्ही का दूर जावं. म्हणजे जसं आजकाल आहे ना की मुलांना एकत्र राहायचं का नाही राहायचं हा प्रश्न असण्यापेक्षा सुद्धा त्यांना राहावंसं वाटतं का नाही वाटतं याच्या आधीच आईवडील म्हणतात तू वरती राह, आम्ही खाली राहतो. एकत्र आपण एकच आहोत, पण वेगळं राहून जर आपला आनंद राहत असेल तर त्या एकपणाला बाधा येत नसेल तर वेगळं राहण्यात काय अडचण आहे. तर तोच प्रकार आहे हा की हा पाण्याचा तरंग आहे. कशा करता आपल्यात जर काही फरक पडत नाही तर आपण एकच आहोत. म्हणून ते म्हणतात निजा ऐक्या धक्का नसता तरंग शोभा तत्वता भोगण्याकरिता मिळत असता का न सांगा भोगावी. का भोगू नये, का ते वेगळे पण आनंदाने स्वीकारू नये. म्हणजे स्वीकारू नयेपेक्षा त्याचा आनंद का लुटू नये. तरंगरूपी कमळास भोगुनी त्याचा येई वास जल आपल्या जलपणास उणीव नाणीता थोडीही. काहीच त्याच्यात उणीव येत नाही पण आनंद मिळतो. म्हणवनी भूतेषु आणि भवानी वेदिली न करुनी सिनानी. म्हणजे वेगळेपण, मी तिच्यामध्ये काही भेद केला नाही. मी रिघालो नमनी ते हे ऐसे. म्हणजे ते जे मागेपासून जे नमनाची ओळी झाली आहे तिथपासून सगळी स्पष्टीकरण त्या नमनाकरता चालू आहे की मी का म्हणून नमन केलं. या पहिल्यांदाही नमन केलं, पहिल्या 5 संस्कृत श्लोकांमधून नमन केलं, गुरूंना केलं, देवतांना केलं, गणेश झालं, शारदा झालं, सगळ्यांना नमन झालं. आणि आत्ताही पुन्हा त्यांनी नमन केलं, मागच्या ओवीमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्याप्रमाणे तिथून त्या नमनापासून हे सुरू झालं की मी जर आता ह्या दोघांना नमन करतो आहे तर मी का नमन केलं आणि ते का नमन केलं ह्याची जी निरनिराळी तर्कसंगती दिलेली आहे ती तर्कसंगती आता इथे येते. म्हणून ते म्हणतात की म्हणोनी भूतेषु आणि भवानी. भूतमात्रांच्या ठिकाणी जो निवास करून राहिलेला आहे, त्यांचं नियमन करणारा आहे तो, आणि ही जी भवानी, ही जी प्रकृती आहे, त्यांना वंदिली न करुनी सिनानी. मी काही वेगळेपण न स्वीकारता मी त्यांना वंदन केलेलं आहे. मी रिघालो नमनी, मी नमन करायला निघालो, ते हे ऐसे. हे जसं वर तुम्हाला सांगितलं की तो पाणी आणि तरंग हे एकमेकांपासून वेगळे न होता अद्वैत राखून द्वैत भावाचा जो आनंद आहे तो मी इथे घेतलाय असं ते म्हणतात. म्हणून ह्या शिवशक्ती प्रत त्यांच्यात आणि माझ्यात न आणिता किमपि द्वैत मी ती उभयता वंदिली. जेवी सूर्यप्रभेने वंदने सूर्याकारणे वा जले जलासी न्हाणे किंवा न्हाणणे तैसेची हे. म्हणजे जलानी जलाला न्हायला घालावं किंवा सूर्याच्या प्रभेनी सूर्याच्या किरणांना वंदन करावं तसं आहे. म्हणाले दर्पणाचेनी त्यागे प्रतिबिंब बिंबी रिगे का बुडी दीजे तरंगे वायूचा ठेवा. म्हणाले दर्पणाची गोष्ट सांगतायत की दर्पणाचेनी त्यागे प्रतिबिंब बिंबी रिगे. दर्पण घेतलं म्हणजे आरशाच्या समोर आपण उभे राहिलो की आपलं प्रतिबिंब आरशात दिसतं.
आरशापासून बाजूला गेलो की ते प्रतिबिंब आहे ते बिंबामध्ये येऊन मिळतं. म्हणजे ते प्रतिबिंब काही वेगळं राहत नाही शिल्लक. म्हणून ते म्हणाले दर्पणाचे नि त्यागे प्रतिबिंब बिंबी रिगे. मूळ बिंबामध्ये मूळ व्यक्तीमध्ये ते समाविष्ट होतं. का बुडी दीजे तरंगे वायूचा ठेवा. मला पाणी आहे आणि वायूमध्ये म्हणजे आकाशामध्ये अवकाशामध्ये वायूची हालचाल झाल्याशिवाय वायूनी काही भिन्न गती प्रकट केल्याशिवाय तरंग निर्माण होत नाही. म्हणजे वायूशिवाय तरंग नाही आहे. जर वायू उत्पन्न झालाच नाही, तो जर त्यांनी आपली गतिमानता निर्माणच केली नाही, तर म्हणाले त्या वायूला जर गती आली नाही आणि त्यांनी जर त्या जलाला स्पर्शच केला नाही, तर त्या जलामध्ये तरंगच निर्माण होणार नाही. तो मूळ जलाशीच एकरूप होईल. आणि म्हणून का बुडी दीजे तरंगे वायूचा ठेवा. दूर केल्या दर्पणाते प्रतिबिंब बिंबी मिळते. वा तरंग विरती जलाते वायू बंद होताची. वाऱ्याचं वाहनं बंद झालं, त्याच्यामधली भिन्न भिन्न गती निर्माण करणं वायूने बंद केलं की म्हणाले जलामध्ये तरंगच येत नाही. येथे वायू आरसा द्वैतपण. आता त्यांनी स्पष्ट केलं की ही जी हवा आहे, हा जो वायू आहे, तो म्हणाले काय करतो, तो द्वैत आहे. म्हणजे तो द्वैत निर्माण करणार आहे याच्यामध्ये, पाण्यामध्ये आणि त्याच्या लाटा निर्माण करताना. तसाच म्हणाले जो आरसा आहे तो आम्हाला दाखवतोय आमचं प्रतिबिंब, आमचं वेगळेपण आम्हाला कळतंय. मी प्रतिबिंब लहरी समान. म्हणाले हे जे आहेत ते लहरी आणि ह्या सगळ्या कशा आहेत, तर हे प्रतिबिंब आहे. हा बिंब प्रतिबिंब वाद आहे अद्वैतामधला, तो त्यांनी इथे स्पष्ट करून सांगितला. तो सुरेश्वराचार्यांनी मांडला आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की अध्यासवादापेक्षा किंवा आपल्याला जर मायावादाचा विचार जर पुढे येत असेल तर मायावादापेक्षा सुद्धा या प्रतिबिंबवादाने अद्वैत जास्त चांगलं स्पष्ट करता येतं. म्हणजे शंकराचार्यांनी अद्वैत प्रकट करण्याकरता किंवा सांगण्याकरता म्हणून त्यांनी त्यांच्याकडून त्यातल्या त्यात मायावादाचा स्वीकार करून अद्वैत मांडणं सोपं जातं असं त्यांनी वाटलं, म्हणून त्या पद्धतीने ते स्पष्ट केलं. आणि त्यांच्या परंपरेमध्ये मात्र अद्वैताकरता 4 वाद निर्माण झाले. म्हणजे मुळात एक अद्वैत 4 वादाला उत्पन्न करत झालं असं आहे ते. तर त्यांनी इथे असं म्हटलंय की हा जो बिंब प्रतिबिंब वाद आहे त्यात कोण कोण प्रतिबिंब आहे. मी प्रतिबिंब आहे, लहरी प्रतिबिंब आहे. ते द्वैत गेल्या निघून. म्हणाले इथे वायू आणि आरसा हे 2 जे आहेत ते द्वैतपणा आलं, जे निर्माण करणारे. प्रतिबिंब माझं प्रतिबिंब उमटलंय, लहरी नावानी प्रतिबिंब उलटलंय. आता ते द्वैत म्हणजे तो वारा थांबला आणि आरसा काढून टाकला. ते द्वैत गेल्या निघून मी निजबिंबी मिसळलो. ते द्वैत निघून गेलं की मी माझ्या मूळ रूपामध्ये आलो, कारण आरसा नाही त्यामुळे माझं वेगळं रूप राहिलं नाही, वारा नाही त्यामुळे जलावरती तरंग नाही, ते जलाशीच एकरूप झालं. ना तरी निदजात खेवो पावे आपुला ठावो तैसी बुद्धी त्यागे देवी देवो वंदिली मिया. ना तरी निदजात खेवो म्हणाले निद्रा जी आहे, ना तरी निदजात खेवो पावे आपुला ठावो. निद्रा जीव भावाची सरता शिवपण जागृतीची प्राप्ती तत्काळ होते साची न लागता एक क्षण. म्हणाले ही जी निद्रा आहे, आता त्याला स्वप्न म्हणा निद्रा म्हणा, शंकराचार्यांच्या भाषेमध्ये हे जग जे आहे ते स्वप्नवत मिथ्या आहे असं त्यांनी म्हटलंय. की ज्या निद्रेमध्ये स्वप्न पडतं ते जसं स्वप्न प्रत्यक्षामध्ये येऊ शकत नाही, तसंच मनुष्याचं जे किंवा हे जग जे आहे त्याचं मिथ्यापण हे त्या स्वप्नासारखं आहे. आणि म्हणून मांडुक्य उपनिषदामध्ये सुद्धा ती तैजस सृष्टी वर्णन करताना त्यांनी तिथे वर्णन केलेलं आहे की हा जो स्वप्न भाव आहे तो भाव ह्या जगाच्या बाबतीमध्ये जग कसं आहे, स्वप्नवत मिथ्या आहे असं समजावं असं म्हटलंय. तसं त्यांनी म्हटलंय की ना तरी निद जात खेवो पावे आपुला ठावो. आता ही निद्रा जर संपली आणि शिवपणा जागृतीची म्हणजे जर जागेपण आलं, कशाचं आलं तर शिवपणाचं, प्राप्ती तात्काळ होते साची न लागता एक क्षण. म्हणजे ही निद्रा आहे तोपर्यंत अज्ञानपण आहे, तोपर्यंत जीवभाव आहे. ज्या क्षणी तो जीवभाव सुटला त्या क्षणी ते निद्रा आणि ते स्वप्नवत दिसणारं हे जगत आहे ते संपलं.
आणि तो शिवभावाला प्राप्त झाला, म्हणजे तो परमात्मा भावाला प्राप्त झाला, म्हणजे तो परमेश्वर भावाला प्राप्त झाला. म्हणून त्यांनी सांगितले पावे आपुला ठाव, त्याला आपला ठाव, आपली जागा मिळते. आता म्हणून स्वप्नस्थितीचे भान, जे सुखदुःखादी मी तू पण, त्याचे होय निरसन निद्रेची या बरोबरी. जशी निद्रा संपते तसं निद्रेतलं सुखदुःख पण संपून जातं. कारण निद्रेमध्ये हे भीती वाटली, आनंद वाटला, हे प्राप्त झालं असं वाटलं, आणि डोळे उघडल्यावर असं वाटतं अरे किती चांगलं स्वप्न पडत होतं, अजून जरा स्वप्न पडलं असतं तर बरं झालं. आनंद मिळत होता स्वप्नामध्ये. दुःख होत असेल तर कधी एकदा डोळे उघडून आपण त्याच्या बाहेर येऊ असं. काय झालं? हा हो ना, खरंच आहे. जर खरंच झालं तसं पुरता आनंद आहे. कारण असं त्याचं वर्णन करताना आपल्याकडे मांडुक्य उपनिषदामध्ये प्रविविक्तः असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे सुट सुट आहे, म्हणजे त्याची जशी जागृत स्थितीमध्ये 19 मुखा, म्हणजे त्याला 19 मुख आहेत, आणि तेवढ्या मुखांनी आपण आपल्या जागृतीचा व्यवहार करतो. तेवढीच मुख स्वप्नामध्ये आहेत. त्याचा अधिपती आत्म्याचा तैजस नावाचा भाग आहे, आणि तो आपल्या सामर्थ्याने ती स्वप्नसृष्टी निर्माण करतो. म्हणजे त्या एवढ्याशा डोळ्यापुढे आम्हाला एवढं विस्तीर्ण असं जग उभं करून देतो. तर आपल्याकडे शास्त्र असं सांगतं की माहिती नाही, सगळी स्वप्न ही खंडित खंडित आहेत, म्हणजे प्रविविक्त, अतिशय सुट्टी 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 आहेत. म्हणजे समजा खरंच आम्ही झोपलो तर ते सुट स्वप्न जर कंटिन्यू झालं तर आमचं भाग्य आहे, म्हणजे असं झालं तर आनंदच आहे. किंवा दुसरा सुटा तुकडा त्याच स्वप्नाचा सेकंड पार्ट म्हणून आला तरी पण चालेल, की तो तसा आला तरी हरकत नाहीये. म्हणून इथे त्यांनी सांगितलं की जेव्हा ही निद्रा संपते, ती संपल्याबरोबर हिची जागृतीची प्रचिती की मी आणि शिवशक्ती एकरूप निश्चिती, एकपणे एक असू. इथपर्यंत आता ते कुठे आले? प्रकृती, पुरुष आणि मी, जीव, जगत आणि जगदीश्वर हे तिन्ही एक आहेत. म्हणजे ही तत्वज्ञानातली जी संकल्पना आहे, जगदीश्वर, जीव आणि जगत. आता हे जगत निर्माण करणारी प्रकृती आहे. त्यांनी अगदी जगत हा शब्द आपण नाही घेतला तरी इथे हे 3 शब्द घेता येतील. पुरुष, प्रकृती आणि जीव हे तीनही एक आहे, एकपणे एक असू. हा अनुभव आता प्रत्येक काय अनुभव घेतलेला आहे की प्रत्येक पायरी माऊली सांगतायत की अनुभव हा येतो, अनुभव हा येतो. म्हणून सांडुनी मोठेपणाचा लोभू, मीठपणाचा, हा सांडुनी मीठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, तेवी अहम देऊनी शंभू शांभवी झाला. म्हणाले आता पुढं मी काय केलं? सांडुनी मीठपणाचा लोभू, म्हणजे मी माझं स्वतंत्र अस्तित्व. कारण शेवटी काय असतं, आपल्याला आपलं अस्तित्व संपवावं असं कधी वाटत नाही. जेव्हा आपल्या धर्मसंकल्पनेमध्ये किंवा आमच्या तत्वज्ञानामध्ये पुनर्जन्म मान्य केला आहे, तेव्हा माणसाला थोडासा दिलासा मिळतो की ठीक आहे, अगदी देह पडला तरी हरकत नाही, आपण आहोतच, आपण पुढचा जन्म घेऊ नये, आपण आणखीन कुठेतरी असू, मग जिथे कुठे असू तिथून पुन्हा पृथ्वीवर येऊ, पण आपलं अस्तित्व आहे. हे जे आपलं अस्तित्व असणं किंवा आपल्या अस्तित्वाच्या विषयीची आसक्ती ही कुणाही जीवाची सुटली नाही. योगशास्त्रात तर म्हणजे विदुषाणाम अपि स्वरसवाही असं वर्णन केलंय की विद्वान पंडित ज्यांना आम्ही फार श्रेष्ठ असे तत्वज्ञानी म्हणतो, त्यांच्याही अशा भल्या भल्यांच्याही ठिकाणी आपल्या स्वत्वाचा लोभ सुटणं अवघड आहे. म्हणून माऊली म्हणतात की हे जे माझं मीठपण आहे, हे जे माझं वेगळेपण आहे, हे जे माझं म्हणून अस्तित्व आहे, हे माझं अस्तित्व मी संपवायला निघालो. काय घेतलं की हे माझं जे एक वेगळेपण म्हणजे लहानपण, अणूपण आहे, त्याला विशाल करायचं आहे. तर त्याला मी व्यापक करण्याकरता सिंधूमध्ये टाकला. म्हणजे सागरामध्ये जर ते मीठ टाकलं, माझा मीठपणा जर टाकून दिला, तर सागरा एवढा मी विशाल झालो ना, म्हणजे मला एवढी विशालता आली ना. तेवी अहम देऊनी शंभू, तसा म्हणाले मी अहंकार दिला, टाकला, माझा अहंकार टाकला आणि मी कोण झालो? शंभू. शंभू म्हणजे पुरुष. मी पुरुष भावाला आलो आणि काय टाकलं? शांभवी झाला.
म्हणजे अहंकार टाकून शंभू झालो आणि देहाच्या विषयीची आसक्ती टाकून शांभवी म्हणजे प्रकृती झालो. म्हणजे मी पुरुष आणि प्रकृतींच्या ज्याच्या त्याच्या ठिकाणी ज्याचं ते देऊन टाकलं. हा जो शंभू आहे तो शंभू होताना माझा जो अहंकार आहे, कारण शेवटी काय मीपणाची वेगळी जाणीव कशात आहे, माझ्या स्वतःच्या अस्तित्वात आहे. कारण हा देह आहे, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे. पण जेव्हा माणसाला आपलं स्मरण राहत नाही तेव्हा हे सगळं असण्याचा काहीच उपयोग नाही. कारण तो कोमामध्ये आहे, बेशुद्धावस्थेत आहे. त्यावेळी हे सगळं जरी आहे तरी सुद्धा मी कोण आहे याची जाणीव शिल्लक नाही आहे. मी कोण आहे याची जाणीव जर शिल्लक नसेल तर त्याच्या असण्याला त्याचं ह्या बाकीच्या गोष्टीला काही अस्तित्व नाही आहे. तसं इथे म्हटलं आहे की मी माझं जे माझं म्हणून वेगळं अस्तित्व आहे ते माझं अस्तित्वच मी त्या शंभूच्या ठिकाणी देऊन टाकलंय. हे माझं मीठपणा आहे त्या शंभूच्या ठिकाणी मिसळलं आणि मी पुरुष झालो, म्हणजे मी मूळ चैतन्य झालो. म्हणजे बघा शंकराचार्यांचं तत्वज्ञान त्यांनी किती सुंदर विशद केलं, सोप्या शब्दात केलेलं आहे. ते म्हणतात मोक्षपेक्षा काही नाही, त्या मूळ चैतन्याशी मिळून जायचं. आणि म्हणून ते सांगतात की तेवी अहम देऊनी शंभू, मी माझ्या अहंकाराचा किंवा मी माझ्या वेगळेपणाचा ज्या क्षणी त्या उपाधीचा त्याग केला त्या क्षणी मी मूळ चैतन्यच झालो. माझं स्वतंत्र जीवचैतन्य शिल्लकच राहिलं नाही. मी ब्रह्मचैतन्याशी एकरूप झालो. आणि म्हणाले शांभवी झाला. देह आहे म्हणजे उत्तर कशाला दिलं, या जीवनमुक्तीला उत्तर दिलंय त्यांनी. हा जो जीवनमुक्त आहे तो कसा असतो, ते त्याचं चैतन्य तो त्या शंभूशी म्हणजे त्या पुरुषाशी एकरूप करतो. आणि हा जो सगळा देहभाव आहे, ह्या सगळ्या देहाच्या ठिकाणी जे जे काही आहे, शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, हे सगळं प्रकृतीला देऊन टाकतो. हे सगळं तिच्या स्वाधीन करतो. म्हणजे हा देह माझा नाही आणि मी माझा नाही, ही दोन्ही भावना त्या दोघांच्या ठिकाणी समर्पित केली. आणि म्हणून ते म्हणतात मी शंभू आणि शांभवी झालो. हो, पार्वतीचं म्हणून ती प्रकृती आहे ना, प्रकृती आहे म्हणून शांभवी म्हटलं की प्रकृतीचं प्रकृतीला दिलं आणि शंभू पुरुष आहे म्हणून ते त्याला दिलं. शंकरालाच म्हणतो, तो पुरुष आहे आणि ही प्रकृती आहे. हा, तो परमात्मा आहे. प्रकृतीची जेव्हा लय होईल तेव्हा. हा, आणि म्हणून त्यांनी काही काही चर्चा आहेत पण आपण त्या सोडून दिल्या आहेत. आपल्याला पुढे जर वाटल्या तर आपण त्यातल्या चर्चा करू की विदेहमुक्ती म्हणजे काय, जीवनमुक्ती म्हणजे काय, काय सोडलं म्हणजे काय होतं. आता इथे त्यांनी या बुद्धीत त्यागे तैशी बुद्धीत त्यागे देवी देवो वंदिली मिया, असं खालची जी ओळ आहे इथे की मी माझ्या बुद्धीचा त्याग केला. इथे त्यांनी म्हटलंय देवी देवो वंदिली मिया. त्यांनी असं म्हटलंय की बुद्धिभाव सोडून दिला की आपल्या ठिकाणी बुद्धीचा त्याग केला की काय होतं. सगळी चर्चा आहे तत्वज्ञानातली की बुद्धीचा त्याग केला की जीवनमुक्त होतो. म्हणजे जसं भगवद्गीताकारांनी म्हटलंय आणि सगळ्या तत्वज्ञानांनी म्हटलंय की भगवत कैंकर्य बुद्धीनी राहणे, ईश्वर जे करील ते त्याच्या हातातलं मी बावलं आहे, त्याच्या हातातलं मी खेळणं आहे. जेव्हा त्याच्या हातातलं मी खेळणं आहे असं म्हणतो तेव्हा बुद्धीचा मला माझी बुद्धी वापरायचीच नाही आहे, बुद्धी नावाच्या गोष्टीचं स्विच ऑफ करून टाकलेलं आहे. असं जेव्हा होतं तेव्हा त्यांनी त्याला जीवनमुक्ती म्हटलेलं आहे. आणि बुद्धीचा अत्यंतिक अभाव म्हणजे बुद्धी नाहीच, ती निशेष निघून गेली त्यावेळी विदेहमुक्त झाले म्हणतात. म्हणजे ह्या दोन गोष्टीत त्यांनी फरक केलेला आहे. आणि जोपर्यंत बुद्धीच्या विषयी आम्हाला आमच्या बुद्धीची जाणीव आहे तोपर्यंत आम्ही बद्ध आहोत. कारण आम्ही आमच्या बुद्धीने व्यवहार करतो, आम्ही आमचे निर्णय घेतो, आम्ही आमच्या ठिकाणी आम्हाला काय वाटतं तो व्यवहार करतो. म्हणजे आमची बुद्धी जोपर्यंत कार्यकारी आहे, कार्यकारी म्हणजे चांगल्या अर्थाने आहे की आपल्या बुद्धीला काहीतरी व्हावं म्हणजे आम्ही जीवनमुक्त हो असं नाही, चांगल्या अर्थाने. पण आम्हाला आमचे निर्णय घ्यायचे, मला पटेल तर मी करीन, मला आवडलं तर मी करीन, हे माझं मत आहे वगैरे वगैरे. हा जो माझ्यातला मी आणि माझा विचार हा जोपर्यंत त्याच्या आश्रयाने हा देह चालतो तोपर्यंत तो बद्ध आहे. हे बुद्धीचा आश्रय ज्या क्षणी सुटतो आणि ईश्वराच्या ठिकाणी सर्वस्व समर्पण होतं त्या क्षणी तो जीवनमुक्त आहे.
आणि म्हणून त्यांना त्या जीवनमुक्ताला आपण मगाशी म्हटलं तसं की त्यांना विक्षेप नावाचा दोष स्वीकारावा लागला, उपाधी स्वीकारावी लागली. त्यांनी ती त्या तत्वज्ञानात स्वीकारली की विक्षेप कशाचा, तर प्रारब्धाचा. आता ज्ञानदेवांना विक्षेप कशाचा, तर त्यांनी असं म्हटलंय लोकांच्या कळवळ्याचा, की त्यांना लोकांचा कळवळा आहे, या जगतामध्ये येऊन जे कार्य करायचं आहे त्या कार्याचा सुद्धा त्यांना विक्षेप आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि जोपर्यंत तो विक्षेप आहे तोपर्यंत ते जीवनमुक्तच आहेत. काय आपल्याला एवढं पटत नाही, ते सोडून द्या. पण ठीक आहे. मिठे मिठपणाचा लोभ सोडून सिंधूचा लाभ घेतल्या साचा सिंधू एवढे ते होई. आता काय म्हणाले, त्या मिठाला सिंधूपणच प्राप्त झालं. आता मिठाचे मिठपण ते तत् ठाईचे काठिण्य, काठिण्याची हीच खूण की पाताळाचे धन झाले. म्हणाले मीठ कसं होतं, कठीण होतं. आता पुन्हा विषय तोच आहे की त्या मिठाचं मीठपण त्या समुद्रामध्ये जाणं आणि त्याचं कठीणपण मिटणं, याचा अर्थच असा आहे. 5:30 होऊन गेले, 5. हां, आपण थांबूच या इथे, कारण ह्याचा विचार आपण पुढच्या वेळी करू. याचं कारण असं की काठिण्य आणि पातळपण हा द्रवभाव जो आहे, हा विषय त्यांचा द्रवभावाचा जो विषय आहे ना, तो विषय पुन्हा भक्तीच्या प्रांतात येतो. आणि विषय मात्र सांगताहेत अमृतानुभवाचा, म्हणजे ज्ञानाचा मार्ग स्वीकारला आहे आणि भक्तीच्या शास्त्रांनी सोडवला आहे. ही मोठी त्या अमृतानुभवाची गोडी आहे. ज्ञानाचीच भाषा आहे सगळी, भाषा ज्ञानाशिवाय वेगळी नाही आहे. पण ज्ञान कोणत्या पातळीवर समजावलंय, ज्ञानाच्या पातळीवर अवच्छिन्न अवच्छेदक करत ते बसलेले नाहीये. ते आम्हाला अवच्छिन्न अवच्छेदक भावामध्ये नेतच नाहीये. ते आम्हाला ज्ञान जे सांगताहेत ते भक्तीच्या सूत्रांनी सोडवत आहे. आणि म्हणून ते मिठाला काठिण्यपण देऊन त्याचं काठिण्यपण समुद्रात कसं विरघळलं ते सांगतायत. असं आपण पुढच्या वेळी बघूया.